नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे 16 सख्यांचा गल्ला माय लेकरांचा. तर बघूया आजच्या भागामध्ये कोण होते धुरंधर जोडी. त्यामुळे मी सगळ्या साही जोड्यांना विनंती करतो की त्यांनी पटापटा इथे यायचे. या बरं मंडळी, तुम्ही बघताय की आपल्या ह्या मायलेकरांच्या 6 जोड्या सहभागी झालेल्या आहेत आणि त्यांच्याबरोबर आपण खेळ खेळणार आहोत. पण त्याआधी हे जे माझे भाचे कंपनी आलेले आहेत त्यांची जरा आपण ओळख करून घेऊया. हा जो दादू आहे त्याला आपण विचारूया, तुला मोठं झाल्यानंतर काय व्हायचंय? क्रिकेटर. कुठला क्रिकेटर तुला जास्त आवडतो? बुमरा. तुला बॉलिंग जास्त आवडते का? मस्त, छान खेळायचा पण अभ्यास पण करायचा. ओके, मोठं झाल्यानंतर काय व्हायचं? तुला काय व्हायचंय? क्रिकेटर. अच्छा, तुला अरे देवा, ह्याला तुला पण क्रिकेटर व्हायचंय, पण तुला बॅट्समन व्हायचंय ना? हा ओके, तुला कुठला बॅट्समन जास्त आवडतो? हार्दिक पांड्या. पण समजा उद्या हा दादा क्रिकेटर झाला आणि बॉलर झाला चांगला, आणि तू क्रिकेटर आहेस, समोरासमोर आहेत, तो धावत येतोय, बॉल टाकतोय, काय करशील पहिल्या बॉलला? काय करशील? स्पिन. आता काय करशील? तरी पण 6 मारेल. फास्ट स्पिन करेल. आपण तुमचं भांडणच तिथे लावलं. हा चालू आहे इथे तुमचं, आपल्या पुढे पण जायचंय, हरकत नाही दादा. व्हेरी गुड, मस्त. हा तुला कोण व्हायचंय मोठं झाल्यानंतर? आर्मी ऑफिसर. आर्मी ऑफिसर? हो हो, तुला आर्मी ऑफिसरच का व्हायचंय? देशाचे सर्व संरक्षण करायचे. व्हेरी गुड. ताई, तुला कोण व्हायचंय मोठं झाल्यानंतर? डॉक्टर. अरे वा, क्या बात आहे. आणि ह्या ओळखपर्यंत नंतर आता आपण सुरू करूया आपल्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे रिंगा रिंगा रिंग रिंग रिंगा रिंगा रिंग रिंग. बरं, हा खेळ असा आहे की तुम्ही बघतायत की तुमच्या समोर प्लॅस्टिकचे तुकडे आहेत, ते जोडायचे. ते जोडल्यानंतर ही अशी रिंग तयार होईल. रिंग तयार झाल्यानंतर तसं रिंगमध्ये असं उभं राहायचंय. ओके, हा कप घ्यायचाय, हा जो कप आहे तो असा डोक्यावरती ठेवायचा आहे, हा असा, आणि तुमच्या समोर जी सफेद रंगाची रेषा आहे ती रेषा पार करायची आहे. ओके, बरं, कप पडला की पुन्हा इथे यायचंय जागेवरती, पुन्हा इथे उभं राहायचंय, कप डोक्यावर ठेवायचं आणि जायचंय. जी ताई कमीत कमी वेळेमध्ये ती रेषा पार करेल ती विजेती. अशा 5 ताई विजेत्या होणार आहेत आणि 1 ताई बाद होणार आहे, म्हणजे ती जोडी बाद होणार आहे. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला. 1 2 3 पटापटा. हा व्हेरी गुड, व्हेरी गुड, मस्तच. ओके, आईला बोल, कर कर लवकर कर. मी कट करू. हा मग, हा हा हा, हे कसा बोलते दादू? हा, हे कसा बोललास? हा बोल, आईला बोल. अरे काय झालं? डोक्यात ठेवायचं, डोक्यात ठेवायचंय. हा डोक्यात ठेवायचंय. हा, पाडायचं नाहीये, पाडायचं नाहीये कप. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. पडला पडला, पुन्हा मागे यायचंय, पुन्हा मागे यायचंय. व्हेरी गुड, कप पाडायचा नाही. हा हा, पडला पडला, लवकर. हा हा, जा. पडला पडला, पुन्हा मागे यायचंय, पुन्हा मागे यायचंय. हा, पुन्हा मागे यायचंय. हा व्हेरी गुड. हा ताई, हा हा व्हेरी गुड. पुन्हा पडला, पुन्हा मागे यायचंय. शाबाश शाबाश शाबाश. हा, ये बात है, व्हेरी गुड. बाजूला बाजूला. हा करेक्ट आहे ताई, बाजूला वा ताई, तिथे आतमध्ये सारखा. हा व्हेरी गुड, व्हेरी गुड, मस्त. हा, खूप छान, खूप छान, खूप छान, खूप छान, खूप छान, व्हेरी गुड. हा ओके, व्हेरी गुड. ओके, ओ हो, मस्तच. हा, आणि वेळ संपलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि वेळ झालेली आहे निर्णयाची. जी जोडी बाद झालेली आहे ती जोडी आहे वृषालीताई आणि श्रीषा यांची. बाकी 5 जोड्या गेल्यात आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ॲव्हेंजर. पुन्हा एकदा 5 जोड्यांचं खूप खूप अभिनंदन, कारण तुम्ही आलेलात आता पुढच्या खेळामध्ये. या खेळाकडे जाण्या अगोदर आपण जाऊया आपल्या सुंदर अशा भागाकडे, ज्याचं नाव आहे माहेरच्या आठवणी. ताई, तुला जास्त म्हणजे माहेर जास्त जवळचं वाटतं की सासर? माहेरच जवळच वाटतं.
ॲक्च्युली बालपण तिथेच गेलेलं असतं, आई वडील असतात, आपुलकीची माणसं तिथे पण आहेत, तरी पण जास्त ओढ माहेरचीच आहे. बहीण भाऊ आहेत माझे. बहीण. हां, मी सगळ्यात लहान आहे. एक भाऊ आहे आणि एक बहीण आहे. अच्छा, ओके. आणि काय सांगशील आई बाबांबद्दल? आई माझी खूप कष्टाळू, प्रेमळ, खूप आईने कष्ट करून शिकवलं, इथपर्यंत आणलं, खूप आतापर्यंत घडवलं आईने आणि वडिलांनी सुद्धा. तर आई माझ्या सोबत नाही आहे. माझ्या लग्नाच्या आधीच माझी आई एक्सपायर झाली, त्यामुळे तिच्या खूप आठवणी आहेत. आईने डोक्यावरून फिरवलेला हात अजून सुद्धा मिस करते. तिने काळजी घेतलेली मिस करते. असे भरपूर क्षण आहेत, पण डिलेव्हरीच्या वेळेस ज्यावेळेस म्हणजे आईचा जो आधार असतो तो खूप मिस केला. म्हणजे त्या क्षणाला असं वाटत होतं की आई हवी होती आणि असं खूप गोष्टी शेअर करायच्या असतात आईबरोबर, पण त्या खूप मिस केल्या मी आई नसल्यामुळे. पण सासू ही खूप प्रेमळ आहे आणि तिने पण खूप समजून घेतलं आणि त्या पण खूप आईसारखीच माई करतात, पण तरी सुद्धा आई असावी असं वाटतं. बरोबर, आई शेवटी आईच असते. हो तिची हो जागा हो कोणीच घेऊ हो, शकत नाही. कोणीच घेऊ शकत नाही. आज समजा या माध्यमातून तुला आईला काही सांगायचं असेल तर काय सांगशील? तू दिलेल्या शिक्षणामुळे किंवा तू दिलेल्या संस्कारामुळे आज मी इथे आहे आणि खूप छान मी माझं जीवन जगत आहे. माझ्या मुलांना, घरातल्या प्रत्येक व्यक्तीला चांगलं हे करत आहे घरात. अच्छा. ताई, नक्कीच आई जिथे कुठे असेल तिथे ती खुश असेल आज तुझा संसार बघून आणि तिचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी. हो ओके, आपण ह्या ताईंशी बोलू. हो, थँक्यू. काय सांगशील ताई माहेरबद्दल? माहेर म्हटल्यानंतर तुझ्या डोळ्यासमोर कोण येतं? माहेर म्हटल्यानंतर माहेर तर आपलं पहिलं प्रेम आहे. माहेरशिवाय नाही काय. मला 2 बहिणी आहेत मोठ्या, एक भाऊ आहे मोठा आणि आई वडील. मी सगळ्यात लहान आहे, तर खूप लाड. माहेरी खूप लाड होतात. माझी मोठी बहीण, दोन्ही पण मोठ्या बहिणी आईसारख्या आहेत. म्हणजे आई पूर्वी म्हणजे एक 8-10 वर्षापूर्वी आई शेतात जायची, म्हणजे आमचं स्वतःचं शेत आहे, पण माझ्या दोन्ही बहिणींनी खूप सांभाळले मला. अगदी माझं लग्न होईपर्यंत त्यांनी खूप सांभाळले मला, दोन्ही बहिणींनी. डोळे पाहणवलेत ते. कोणाची आठवण आली आत्ता या क्षणी? आता सध्या वडिलांची. काय सांगशील बाबांबद्दल? एक असा किस्सा आहे लग्नाच्या टाईमचा. माझी बहीण प्रेग्नेंट होती, ती येऊ शकत नव्हती लग्नाच्या आधी. मोठी बहीण बाहेर होती, त्यामुळे ती पण काही लग्नाच्या आधी येऊ शकली नाही. तर मग लग्नाची बरीच शॉपिंग असती. तर पूर्ण 1 महिना मी आणि माझे वडील सगळं घेत होतो, काही लागेल ते. तर एका शॉपमध्ये गेल्यानंतर ते म्हणाले की तुम्ही दोघंच कसं काय, म्हणजे वडील आणि तुम्ही, मग तुला असं चॉईसला कोण नको आहे का? तर त्यावेळेस माझे वडील असे बोलले होते की तिचा मित्र, मैत्रीण, भाऊ, बहीण, आई आणि वडील मी आहे, त्यामुळं पुरेसे आम्ही दोघं पूर्ण शॉपिंगसाठी. अख्खा लग्नाचं शॉपिंग फक्त आम्ही दोघांनी केलेले माझ्या सगळं. जेव्हा माहेरी जातेस तेव्हा सगळ्यात आधी पहिल्यांदा कोणाला कडकडून बिठी मारतेस? वडील. कारण की आमचं जास्त आईपेक्षा आमचं म्हणजे सगळ्यांचंच, चौघा मी भाऊ बहीण आहेत, वडिलांवरती खूप जीव आहे आमचं आणि त्यांचा पण खूप आहे. आज जर समजा बाबांना काय सांगावंसं वाटलं, आज या माध्यमातून तू काय सांगशील बाबांना? त्यांना असं सांगायला म्हणजे ते जसे आहेत तेच खूप परिपूर्ण आहेत, त्याच्यामुळे त्यांना आपण असं नाही मी काय सांगू शकत त्यांना. ते जसे आहेत तसेच छान आहेत आणि तसेच राहणार ते कायम. नक्कीच नक्कीच. आणि त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करतो आणि अशीच छान हसत राहा. ओके, आता जाऊया आपण खेळायला सुरुवात करूया. माहेरच्या या गोड आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या ह्या धमाकेदार आणि मस्त मजेशीर खेळाला. खेळाचं नाव आहे माझा काय नेम नाही. आता हा खेळ कसा खेळायचा मी तुम्हाला सांगतो. काय करायचंय, तुमच्या समोर रिंग आहे, त्याला मध्ये गॅप आहे. आपापल्या
रिंगामध्ये हा चेंडू घालवायचा. तो चेंडू बरोबर तुमच्या रिंग मध्येच घालायचा आहे, पण तो दुसऱ्याच्या रिंग मध्ये गेला तर पॉइंट त्याला मिळणार. हा, कळलं? ओके, आता मग सुरू करूया आपल्या या खेळाला. शाबाश, व्हेरी गुड. हा, व्यवस्थित. हा, 1 2. मला 1 2 3 बोलू तर ते ठेवलं मारलं लगेच. अरे बापरे. हा हा, हो हो, व्हेरी गुड. क्या बात है, क्या बात है. व्यवस्थित. 1 2. तू ठरवलंय का माझं ऐकायचंच नाहीये? ठरवलंयस का तू? तसं सांग मला. मग तू, मी बोलणारच नाही 1 2 3. काय करू मी? काहीच नाही. दे बाबा. मी नाही आता बोलणार 1 2 3. का बोललो मी आधी? का बोललो मी? जवळ त्याच्या ना चेहऱ्यावरती दिसतंय मला. आधी का बोललास तू? हा, कधी बॅट फेकून मारेल असं आहे त्याचं ना. नाही बाबा, चूक झाली बाबा, माझी चूक झाली. ये बात है. हो हो, शाबाश. अरे क्या बात है. ओ हो, ओहो, ये बात है. आता आता बोल. ये क्या बात है. आणि निर्णय तुमच्या समोर आहे. निर्णय असा आहे की 4 चेंडू टाकून विजेती झालेली जोडी आहे नीताताई आणि मनीष यांची. एकदा जोरदार टाळ्या तुम्ही केलेल्या आहेत तुमच्या खेळामध्ये. त्याच्यानंतर 3 चेंडू ज्या जोडीने टाकलेल्या आहेत ती जोडी आहे भाग्यश्रीताई आणि देवांश यांची. एकदा जोरदार टाळ्या तुम्ही सुद्धा पुढच्या खेळामध्ये केलेल्या आहात. आणि तिसरी जोडी आहे निशाताई आणि अंश यांची. जोरदार टाळ्या तुम्ही केलेल्या आहात पुढच्या खेळामध्ये. ये बात है. तिसऱ्या खेळात गेलेला आहेस तू. हे, आता थोड्याने मला रडायला येईल तुझ्याकडे बघून. हरकत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत तिन्ही जोड्यांसाठी. स्पीड अप. ओके, काय लिहिलेलं आहे? लुडो गेम. आणि अशा पद्धतीने 2 जोड्या बाद झालेल्या आहेत आणि 3 जोड्या गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. म्हणजे शेवटच्या खेळाकडे आपण जाणार आहोतच. तो खेळ काय आहे, तो कसा खेळायचा, हे सगळं सांगणार आहे. कोण होणार धुरंधर जोडी ते पण आपण पाहणार आहोत. पण त्याआधी सुरू करूया आपल्या अत्यंत सुंदर आणि अशा भाऊक करणाऱ्या अशा भागाकडे. त्याचं नाव आहे पत्र मनातलं. आणि या भागामध्ये आपण सगळ्या लहान मुलांना एक विषय देत असतो आणि त्या विषयावरती त्यांना एक पत्र लिहायला सांगत असतो. सगळ्या मुलांनी खूप छान पत्र लिहिलं. विषय होता की मी गायब झालो तर. पण त्या 6 पत्रांपैकी 2 पत्रांची आपण इथे निवड केलेली आहे आणि त्या पत्रांचं आपण इथे आता वाचन करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण ह्या दादूचं पत्र वाचूया. मी गायब झालो तर माझे मित्र मला शोधतील. मी गायब झालो तर माझी आई मला आवाज देईल. मी गायब झालो तर पुन्हा अचानक समोर येईल. मी गायब झालो तर माझे मित्र उदास होतील. मी माझ्या ताईला खूप त्रास देऊ शकतो आणि ती माझी कंप्लीट करणार नाही. अच्छा, वा, म्हणजे तू इतकं सगळं करणार आहेस गायब झाल्यानंतर.
बाकी सगळे छान लिहिले. फक्त ताईबद्दल जे लिहिलेलं आहेस तू, ताईला खूप त्रास देणार. का बरं ताईला खूप त्रास देणार? ताईला त्रास देतोस तू आता? देतो? हा, भांडता वगैरे तुम्ही? येस. मारामारी वगैरे करता? हा मग अरे ते तर गंमत आहे, असं पाहिजेच ना. हा, पण ताईला त्रास द्यायचा नाही. नाही. हा, कारण आईच्या जागी कोण असतं? ताई. ताई असते, हो की नाही? ताई आपल्याला मदत पण करत असते, काळजी पण घेते. भांडायचं मजा असते त्याच्यात पण, ओके, पण ताईला त्रास नाही द्यायचा. हे पत्र वाचत असताना ताई तुला कसं वाटलं? तो जे करतो तेच लिहिले त्यांनी. अच्छा, ओके, ताई सोबत भयानक मस्ती सुरू असते. अच्छा. नाही तिथे असलंच पाहिजे. ताई आणि हे असतंच ते. आम्ही पण खूप भांडणं करायचो. मी पण माझ्या बहिणीबरोबर खूप भांडायचो, पण मजा असते. पण तीच ताई जेव्हा लग्न होऊन सासरी जात होती ना, तेव्हा सगळ्यात जास्त मीच रडलो असतो. कारण भावा बहिणीचं एक प्रेम आपलं वेगळंच असतं, हो की नाही? ओके, खूप छान वाटलं या दोघांशी बोलून. आता आपण हे पत्र ऐकूया. माझं नाव देवांश आहे. मला पुढे जाऊन आर्मीत काम करायचे आहे. जर मी गायब झालो तर मी स्पाय म्हणून काम करू शकतो. मी आपल्या शत्रूंना जाऊन हरवीन आणि त्यांना कळणारच नाही की कोणी हरवलं. अशा प्रकारे मी आपल्या देशाची सेवा करेन. ओहो, व्हेरी गुड. खूप छान पत्र लिहिलेस माहिती आहे का देवांश तू. मला खरंच खूप आवडलं. आणि तुझी जी इच्छा आहे ना की देशाची सेवा करायची, हे खरंच म्हणजे फार मोठे विचार आहेत तुझे आणि छान वाटलं ऐकून ते. पण मला आईला विचारायचं आहे, तिथलं मोठं झाल्यानंतर काय व्हायचं, तर तेव्हाच तो म्हणाला होता की मला आर्मीत जायचं आहे. तर का त्याने असं का ठरवलं की त्याला आर्मीत जायचं आहे? त्याला पहिल्यापासून आर्मीची आवड आहे, त्यामुळे त्याने असं स्वप्न धरलंय की मला आर्मी ऑफिसर व्हायचं आहे. तो व्हिडिओज वगैरे बघत असतो, अच्छा, तर त्याच्यावरून त्याला आर्मी ऑफिसर बनायचं आहे. त्याची इच्छा असेल की मला आर्मीतच जायचं आहे, तर तुम्ही त्याला प्रोत्साहन देणार? हो, आमचं पूर्ण प्रोत्साहन आहे. आम्ही आत्तापासून ॲक्च्युअली त्याच्यासाठी प्रयत्न करत आहोत की एक्झाम्स वगैरे देऊन त्याला आर्मी ऑफिसर बनवायचं आहे. वा वा, क्या बात. का तुझी ताई डोळे असे पाणवले एकदम? त्याचं स्वप्न आहे पहिल्यापासून आणि तसा तो होऊ शकत नाही, म्हणून मला त्यासाठी म्हणजे रडणं असं डोळ्यातून पाणी नाही, पण त्याचं एवढी इच्छा आहे येऊनच मला रडायला. वा दादू, खरंच खूप छान वाटलं मला तुझ्या पद्धतीने तू पत्र लिहिलं आहेस. आणि तुझी जी इच्छा आहे ना की तुला आर्मी ऑफिसर व्हायचं आहे, ती इच्छा पूर्ण कर नक्की. आज बघ, आज आईसुद्धा इतकी खुश आहे आणि आज तिच्या डोळ्यातनं पाणी येते, ते खरं तर आनंद अश्रू आहेत. त्याच्यामुळे आईला पण वाटते, आईबाबांना पण वाटते की तू आर्मीत जायचं, आर्मी ऑफिसर व्हायचं. त्यांची इच्छा पूर्ण करणार ना? हो. ये बात, व्हेरी गुड. हां, आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. पत्र मनातलं या भागानंतर आता आपण सुरू करूया आपल्या शेवटच्या खेळाला, कारण या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची धुरंधर जोडी. या खेळाचं नाव आहे तुझी माझी जमली जोडी. हा, आता हा खेळ कसा खेळायचा मी तुम्हाला सांगतो. कसे, तुमच्यासमोर 3 चेंडू आहेत आणि 2 ह्या नळ्या आहेत, ओके, पाईप आहेत असं आपण समजू. ओके, काय करायचंय? हा, ताई तू ये इथे असं. हा, हे 2 टोकं धर. हा, आणि हे असा हा चेंडू उचलायचा आहे. ओके, ये बरं असं, ये 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 ओके, ये व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि अशा पद्धतीने हा चेंडू या टपात टाकायचा आहे. ओके, पुन्हा असं दे, पुन्हा असं धावत जायचंय. हे धाव धाव धाव. हा, हे धाव. हा, पुन्हा हे असं उचलायचंय. हा, हे असं पुन्हा यायचंय. ओके ओके ओके, व्हेरी गुड. हा, हे असं यायचंय, पुन्हा टाकायचंय, पुन्हा असं धावत धावत जायचंय. हा, ओके, नाही बस बस बस, कळले. हा, कळले. हिला आत्ताच संपवायचा आहे गेम. तर अशा पद्धतीने तिन्ही चेंडू त्या टपामध्ये टाकायचे आहेत कमीत कमी वेळामध्ये. वेळेची मर्यादा असणार आहे 2 मिनिटाची. बरं, असा चेंडू नेत असताना, समजा असा पायपातून चेंडू नेत असताना तो चेंडू पडला तर तसंच उचलायचंय, पुन्हा मागे यायचंय, पुन्हा ठेवायचंय, पुन्हा उचलायचंय आणि जायचंय. चला तर मग सुरू करूया आपल्या या खेळाला. 1 2 3. हा, लवकर लवकर, व्हेरी गुड, शाबाश. हा, टोक पकडायचंय, टोक पकडायचंय. हा, टोक पकडायचंय, चल लवकर. हा हा, चल लवकर. हा, खालच्या चेंडूला नका हलू. हा, शाबाश शाबाश, लवकर धावत धावत यायचं, धावत आहे. हाताने ठेवायचा नाहीये, तसाच टाकायचंय, नीट लक्ष द्या. हात बॉल ठेवायचा नाही त्याच्यावरती, हाताने ठेवायचा नाही. हा, लवकर 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 लवकर.
व्हेरी गुड. धावत यायच्या ताई धा. अरे पडलेल्या तुला उचलून यायचं इथे. शाबास. हा व्हेरी गुड. मस्तच. हा धावत यायचं इथे. आणि अशा प्रकारे निर्णय असा आहे. आपल्या या तिसऱ्या खेळातून जी जोडी तिसऱ्या क्रमांकाची आलेली ती जोडी आहे भाग्यश्रीताई आणि देवांशी यांची. ओके. पेन्सिल बॉक्स. आणि जी उपविजेती जोडी ठरलेली आहे ती जोडी आहे नीताताई आणि मनीष यांची. एकदा जोरदार टाळ्या. नीताताई, तुम्हाला मिळतोय सन मराठीकडून तुमच्या हक्काचा माहेरचा आहे इंडक्शन. आणि एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आजच्या भागाची धुरंधर जोडी ठरलेली आहे निशाताई आणि अंश यांची. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सोहळा सख्यांचा हो हो हो. सोहळा सख्यांचा हो हो हो. तू हुकुमाची राणी झालेली आहेस, धुरंधर जोडी झालेली आहेस, त्यामुळे तुला मिळतोय तुझ्या हक्काचा माहेरचा आहेर मायक्रोवेव्ह. आणि ताई, एक तुला विचारायचंय, तू हुकुमाची राणी झालेली आहेस, तर असं कुठला हुकूम तुला इथे सोडावं असं वाटतंय? आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला खेळायला मैदान होतं. आता माझी अशी इच्छा आहे की आमच्या पुढच्या पिढीला लहान मुलांना खेळायला मैदान असं आम्हाला वाटतं. नाही, बरोबर आहे. आणि या मैदानामुळेच खरं तर लहान मुलांचा सर्वांगीण विकास सुद्धा होत असतो. ओके ताई, खूप छान हुकूम तू इथे दिलेला आहेस आणि मला वाटतं हा हुकूम सगळेच पाहणार. आणि जशी हुकुमाची राणी झालेली आहे तसा इथे झालेला आहे हुकुमाचा राजपुत्र. हो हो, त्यामुळे तुला मिळतोय केक. क्या बात आहे. कसं वाटतंय हा केक? चांगलं. चांगलं, मस्त. आता तुला झालं की नाही? सगळं मिळालं की नाही? तुला हवं ते सगळं मिळालं तुला? मग काय हवंय? सायकल. सायकल हवी आहे. मग जा की तिकडं मामाच्या खजिन्याकडं आणि घेऊन जाते सायकल. कशी वाटली सायकल? चांगली. चांगली. ओके, हरकत नाही. खूप खूप अभिनंदन ताई. आणि दादू, तुझं सुद्धा खूप खूप अभिनंदन. मंडळी, लहान मुलांसोबत जितका वेळ घालवता येईल ना तितका वेळ घालवता आला पाहिजे, कारण ह्या वयातली त्यांची ऊर्जा आणि त्यांचं स्वप्नरंजन हे आपल्याला जगाकडे बघायला एक वेगळीच दृष्टी देतं. आणि म्हणूनच हा कार्यक्रम अगदी न चुकता बघा. आणि त्यासाठी भेटूया पुढच्या भागात एका धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे सोहळा सख्यांचा कल्ला माय लेकरांचा.